हॅलो, नमस्कार. मुलीची सुट्टी संपलेली आहे. 2-3 दिवसासाठी आली होती मुलगी. तर कसे 2-3 दिवस गेले ते कळलंच नाही खरंच. लेकरं घरी आली की खूप असं छान वाटते आणि कसे दिवस जातात तेच कळत नाही. तर तिच्यासाठी लाडू बनवायचे होते, तर लाडू बनवले. सकाळी लवकर उठून मी तिच्यासाठी खास लाडू बनवलेले आहेत आणि नंतर मग बहीण पण आली छोटी पुण्यावरून वसमतला. तर तिचं बाळ आणि तिनं आली होती आणि दुसरी माझ्या बहिणीची मुलगी आहे ती. आणि मुलीला न्यायच्या होत्या शेंगदाण्याच्या पोळ्या, तीळ शेंगदाण्याच्या खमंग अशा खुसखुशीत पोळ्या बनवलेल्या आहेत मी तिला नेण्यासाठी. तर मी तिला पोळ्या बनवल्या आणि पोळ्या झाल्याच्या नंतर मग माझ्या बहिणीने चपात्या लाटलेल्या आहेत. तर आज मी लाटते म्हणली, तर तिनं चपात्या लाटल्या. आणि इकडं दोघीचं चाललं होतं, माझ्या बहिणीच्या मुलीचं आणि माझ्या मुलीचं. तर इकडं कपडे निघाले की नाही, वॉशिंग मशीनला कपडे लावले होते, स्वच्छ निघाले असं मला सांगत होती. तर नवीनच मशीन आणल्यामुळे कसे निघतात काय नाही असं बघत होती. तर दुपारचे 2 वाजलेले आहेत आता. तर दिवसभराची माझी आज धावपळ सुरूच आहे. तर मुलगी जाणार आहे म्हणून तर मुलीला न्यायचे होते मोदक, कारण तिच्या मैत्रिणीने मोदक सांगितले होते तिला. तर मोदक बनवायला या तिघीला बसवलेलं आहे, मी बघू शकताय दुपारचे 2 वाजता. आणि त्यांनी करून दिले आणि मी तळले मस्त असे मिडियम गॅसवर खमंग खुसखुशीत मोदक झालेले आहेत. तर आता 4 वाजलेले आहेत संध्याकाळचे. आता आम्ही निघाली आहे, नांदेडला निघणार आहे. तर मुलीने नमस्कार केला आणि सगळ्यांना करून निघाले. तर मुलगी नमस्कार करत होती, तर बहिणीचं बाळ पण नमस्कार करत होतं. तर ती आमच्या पाठीमागे लागलं होतं. मला पण तुमच्यासोबत यायचं असं बोलत होतं. त्याला कसं तरी समजलं आणि घरी पाठवलं. हायवेला आल्यानंतर मुलीचा स्कार्फ घरी राहिला, तर बहिणीच्या मुलांनी आणून दिला. नंतर आम्ही रिक्षाने आता निघालेले आहे नांदेडला. तर नांदेडला आल्याच्यानंतर डीमार्टमध्ये छोटीशी खरेदी करायची होती मुलीसाठी. तर मुलींनी खरेदी केली डीमार्टमध्ये आणि डीमार्टच्या बाहेर बसले येऊन बॅग पॅकिंग केली तिची, जे घेतलं ते बॅगमध्ये आणि सर आम्ही दोघं-तिघं असं बाहेर बसले आणि डीमार्टमधून आता बाहेर निघणार आहे. तर मुलीला ट्रॅव्हल्सनं पाठवणार आणि आम्ही आता वसमतला जाणार आहे. तर आता संध्याकाळचे 6 वाजलेले आहेत. मुलीला पाठवून आम्ही वसमतला रिटर्न आता निघालेले आहे. घरी आले आणि छान असं बहिणीच्या मुलांचं इकडे खेळणं चालू होतं. बघू शकताय घोडागाडी. फार गोंडस आणि गुणी बाळ आहे खरंच हे. तर हे असं मला म्हणत होतं फुलं तोडायचे. हे फुल त्या मग त्याच्यासोबत मी पण भरपूर वेळ घालवला, भरपूर खेळले बहिणीच्या मुलासोबत. झेंडूचं झाड आहे ते आपल्या दारातच आहे. भरपूर फुलं येतात. चला तर मग व्हिडिओ इथंच एंड करते.